गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम। सकाळचे 5:30 वाजून गेलेत आणि जस्ट आत्ताच आवरलं माझं आणि आता घेतोय चहा। नंतर थोडेसे टाईमपाससाठी घेतले चिप्स आणि आज वर्कआउट नाही आहे त्यामुळे लवकर घरी येईन आणि सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे तो जिममध्येच होतो आहे 9:30 ते 10:30च्या दरम्यान आहे। तर चला मग निघतो आता जिमला, भेटू नंतर। Hey, hey. ये बाहर आता है, बाकी कोई नहीं है। मम्मी भी आई। लेके जा सकते हैं? हाँ, बच्चे नहीं लेके जा सकते। बच्चे कैसे ये करेगा? बच्चे वहाँ तक लेके जाए, आपको पीछे पीछे जाएगी। हाँ जाएगी ना। कौन है? लड़का एक लड़की है? सब लड़की। वही कुठे चाललंय? कुठे चाललंय? देख, दुपारचे 12 वाजलेत आणि जस्ट आत्ताच घरी आलो मी। आज वर्कआउट करायचा नव्हता त्यामुळे ब्रेकफास्ट केला, बाहेरूनच पोहे खाल्ले आणि शिफ्ट संपल्यानंतर डायरेक्ट घरी आलो। जसं बरेच दिवस छोट्या छोट्या गोष्टी राहिल्या होत्या आणायच्या, तर त्या आता खाली एक गाडी होती उभा, तर तिथून थोड्याशा थिंग घेऊन आलो। एक कंगवा, एअरबड, त्यानंतर ब्रश नव्हते, एक कपडे धुण्यासाठी, एक बाथरूमसाठी, एक टॉयलेट, एक मग अंगाचाच होता आणि बो। तर छोट्या छोट्या गोष्टी लागतच असतात। बरेच दिवस झालं गावामध्ये जाण्यासाठी वेळच नव्हता आणि राहून जातं, त्यामुळे आता खाली आणि एकदम स्वस्त प्रत्येक गोष्ट 20 रुपये आणि 10 रुपयाच्या भावामध्ये भेटतात, त्यामुळे मिळालं तर घेऊन आलो। चला मित्रांनो, आता ठेवतो मी, नंतर भेटू परत। आता थोडीशी रेस्ट घेतो। चलो बाय। संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि जस्ट आत्ताच आवरले माझं। आल्यानंतर झोपून गेलो कारण की आज वर्कआउट नव्हता। थोडासा रेस्ट घेतला प्रॉपर आणि आत्ता बनवली खिचडी मुगाची, ती पटपट खाऊन घेतो आणि चहा बनवून जिममध्ये घेऊन जातो आणि जिममध्ये चहा पितो। बाहेर पाऊस आहे, तर चला पटपट आवरतो आणि निघतो।
रात्रीचे 11:15 वाजलेत आणि जसं आत्ताच घरी पोचलो. आजचा लंच जो आहे तो जिममध्येच केला. वरण भात खाल्लं होतं आणि आत्ता पितो हळदीचं दूध. थोडंसं घसा वगैरे ठीक वाटत नाही आहे, त्यामुळे म्हणलं थोडंसं हळदीचं दूध प्यावं. आणि आजचा दिवस ओके गेला. संध्याकाळी पाऊस होता खूप. आणि चला बाय, गुड नाईट. उद्या भेटू परत नवीन ब्लॉग घेऊन. गुड नाईट, जय श्रीराम.